वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं शिवाजी पार्क आंदोलन। देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। वांगचुक यांना चादरीत झाकलं मात्र सत्य झाकू शकणार नाही। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल। गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा। रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं उपोषण। राजकीय नेत्यांनी भेट घेऊन आश्वासन दिल्यास वांगचुक उपोषण सोडणार। संसदेत शिक्षण उत्तरदायित्व मुद्द्यावर चर्चेचं आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची अट। पत्नी गीतांजली आंगमो यांची जंतर मंतरवरून घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। संजय राऊत यांचा हल्लाबोल। तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी। श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। नीट पेपरफुटी, राम मंदिर दान चोरीचा मुद्दा संसदेत मांडला जाणार। वांगचुक यांच्या आंदोलनामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह। एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट, त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये। संजय राऊत यांचा घणाघात। तर राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केल्याची नवनाथ बन यांची टीका। जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी। आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा। नगरसेवकांचा सवाल। निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर। हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण। म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मंत्री गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणारा अटकेत। फेसबुकवर फोटो पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा। आरोपी भरत म्हस्के जळगाव सायबर पोलिसांच्या ताब्यात।